अनिश बाबूकडून 10,000 रुपये घेतलेच ना? अरे मी जेव्हा बी हात मारतो तेव्हा मोठाच मारतो ते यंत्र कितीला घेतलं रे तू? यंत्र हा? 500 रुपयाचं. 100 की 500? 100 रुपयाचंच आहे. 400-500 रुपया कलर बिलर मारून खर्च करायला लागतोय तेव्हा ते यंत्र दिसतंय. तेव्हा आता राहिले 9,500 रुपये. मग काय काय करे नाही का? मला अर्धी देऊन टाक. अर्धे कशाला? गाऊन विचारतो हा? बकरा आणला ना मी, दलाल नको मला. पूर्ण 4,750. 4,750 दलाली. बापाची पिंड आहे का? त्या पोराचं रडगाणं ऐकायचं मी, त्याला धीर मी द्यायचा, माझं नॉलेज वापरायचं आणि दलाली तुला द्यायची. हा बाप्पा, तुला नॉलेज आहे? आता अर्धवट का होईना, माझ्याकडं अक्कल आहे म्हणून लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. आणि अगदीच अक्कल नसते तर तुझ्या त्या जंटलमन पोरानं माझ्यावर विश्वास ठेवला असता का भाऊ? बाप्पा, तू लई ड्युटी करून राहिला रे. हा, काऊन एवढी ड्युटी करतो? तुले सांगतो का मी नकोय का तुले गिराईक घेऊन जाय ना दुसरीकडे. भाऊ, अरे हीच का आपली दोस्ती? हा बाप्पा, तुझ्यासारखे दोस्त जगाला मिळालं पाहिजे ना. हे बघ, मी तुले गिराईक घेऊन येतो म्हणून तुला हे 4,750 रुपये मिळतात, ते पण मिळणार नाही. काय करू? बरं बाबा, रडू नको, देतो तुला पैसे. 4,750 दे ना मग. आला मोठा. 4.5. काय ले? 4.5 काय ले? 250 कुठे? ते बी पाहिजेतच का? म्हणजे बाबा, आता काय माहितीये का की बाबा, मी तुला आता हे गिराईक आणून देतो ना अनिश बाबू, त्याने आता दुसरा उपाय सांग काहीतरी. दुसरा उपाय? हा, भाऊ मिळाले ना पैसे, संपला धंदा. काय नाही थांबला धंदा? हा, त्याला पूजा बिजा सांग. इकडे का बा, तुले सांगतो, ही सोन्याचा अंड देणारे कोंबडे काय, रोज एक अंड खाऊ, समजलं? आहे ना, म्हणजे मोठी पार्टी करता येईल पुढच्या टायमाला भाऊ. लवकर कळलं ना तुले? हिरो, यू नो, तू यायला हवी होतीस यार प्राइस डिस्ट्रीब्युशनला. या ईशाननी अख्खं फुटेज खाल्लं तुझं बक्षीस घेताना. ऍज युजल. मी काहीच फुटेज वगैरे खाल्लं नाही. उलट ही ताईच सगळ्यांना पकडून पकडून सांगत होती, आय एम अ रायझिंग स्टार, आय एम अ रायझिंग स्टार. मग आहेच मी. यु नो, ह्या बक्षिसाने हे प्रूव्ह झालंय की मी जे विकते ते लोक विकत घेतायत अँड दे आर लाइकिंग इट. इट्स जस्ट दॅट थोडी कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल आणि आउटपुट वाढवावा लागेल. ओ रायझिंग स्टार, मगापासून तुझं मी माझं मला एवढं चाललंय. तुमच्या बिझनेस पार्टनरचं नाव काय? त्याचं नाव तुम्ही एकदाही नाही घेतलं अजून. तेवढं चालतं आजोबा, माऊला कळेल. माऊल्या कळेल. ओ, दॅट रिमाइंड्स मी, मला माऊला फोन करून ही गुड न्यूज शेअर करायची. ए बर बर, ठीक आहे ठीक आहे. पण आजोबा, माऊ कधी येणार आहे? येईल, 1-2 दिवसात येईल ती. ए, तू फोन करशील ना तेव्हा मलाही फोन द्या. मला तिच्या आईच्या तब्येतीची चौकशी करायची. आजोबा, मग तुम्ही सेपरेटली कॉल कराल का तिला? बिकॉज मला थोड्या अपकमिंग स्ट्रॅटेजीज वगैरे डिस्कस करायच्या आहेत तिच्या बरोबर. कसल्या स्ट्रॅटेजी? हेच बिझनेस कसा ग्रो करायचा, प्रमोशन्स, ऍडव्हर्टाइजमेंट. ते उद्या ती इथं आल्यावर बोल. आता नको. हे सगळे काय ना, आत्ताच्या आत्ता तुमचं आवरून ठेवा. उद्या बखोट धरून शाळेत भिरकावून देणार आहे मी. तू थांब जरा. त्याआधी आजोबा, माझं ना एक जरा काम आहे तुमच्याकडे. ते शाळेत जरा लेटर लिहून हवं होतं. कशाला? आमच्या ईशानला खूप ताप आहे. आमच्या ईशानला बरं वाटत नाही, पोटात दुखतंय. असं काहीतरी लिहून द्या, कारण
टिर्रीवर करून झोपला होतास म्हणून शाळा बुडाली हे नाही सांगत तू? लेटर बिटर काय मिळणार नाही. नकाच देऊ लेटर. मी टीचरला ऑनेस्टली सांगणार आहे सगळं. इरा डंबो सारखी वागू नको, समजलं ना तू? हे डंबो 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 काय ती म्हणते ते बरोबर आहे. तुझा आणि टीचरकडे सगळं कबूल कर. काय होऊ दे शिक्षा व्हायची ती. आपण हसतायसे हसायला काय झालं आपल्याला? नाही, आजपर्यंत जे तुम्ही माझ्या बरोबर केलं तेच तुम्ही त्याच्या बरोबर करताय हे बघून हसायला आलं. म्हणजे एखादा जर कुणी प्रॉब्लेम मध्ये असेल तर त्याला प्रॉब्लेम मधून बाहेर नाही काढायचं, त्याचा प्रॉब्लेम आणखीन कसा वाढेल हे बघायचं. प्रॉब्लेम कोणाचा झालाय? त्याचा, चूक कोणाची झाली आहे? त्याची. मग जबाबदारी कोणी घ्यायची? काय ना अनिश, ज्याला स्वतःच्या झालेल्या चुकीची जबाबदारी घेता येते ना त्यातच भलं होतं. तुला नाही कळणार. ठीक आहे. आजोबा, हं? मी बाप्पासाठी जे लेटर लिहिलंय ते कुठे ठेवू? सध्या ते ट्रंक मध्ये ठेव, नंतर मग आपण ते लॅमिनेट करून फ्रेम करून ठेवू. ओके. बाळा, हे तुझं संकटनाशक यंत्र. तुला आम्ही शब्द दिला होता त्यानुसार हे यंत्र तुझ्या स्वाधीन करतोय. पहा. घे. कल्याण मस्त, कल्याण मस्त. आता ह्या यंत्राचा वापर कसा करायचा ते आम्ही सांगतो, नीट लक्षात घे. हो, सांगा. हे यंत्र घरामध्ये आग्नेय दिशेला ठेवायचं. यंत्र ठेवण्याआधी पोपटी रंगाचं कापड अंथरायचं, त्यावर यंत्र ठेवायचं आणि त्यावर तुझ्याच घरातली एखादी महागडी वस्तू ठेवायची. महागडी वस्तू म्हणजे का? बाळा, अरे पैसाच पैशाकडे धाव घेत असतो. आमच्यावर विश्वास ठेव. एकदा का ही वस्तू घरात ठेवली, पुढच्या काही दिवसात तुझी स्थिती बदलेल, काळ बदलेल. तुझ्यावर लक्ष्मी प्रसन्न होईल, साक्षात लक्ष्मी. आणि ज्याच्यावर लक्ष्मी प्रसन्न होते ना त्याला समाजात मान मरातब मिळतोच मिळतो आणि तो तुलाही मिळेल. पण गुरुजी, तुम्ही हे जे काही म्हणताय ते सगळं यांनी शक्य होईल? शंका? अरे ज्या मार्गावरून चालतोय त्यावर जर शंका कुशंका घ्यायच्या असतील तर चालू नाही त्या मार्गावर. नाही, तसं नाही, पण प्रकाश दिसेल. त्यासाठी नियती आणि त्या परमेश्वरावर विश्वास ठेवावा लागेल. हो. अन्यथा दे ते यंत्र परत आणि घेऊन जा तुझे पैसे. नाही, असू द्या. आहे, विश्वास आहे. विश्वास आहे ना? हो मग मी सांगतो ते करशील? हो, करेन ना. मग निशंक हो वत्सा. आजपर्यंत तू यशाच्या मागे धावत होतास, आता तेच यश तुझं दार ठोठावी. कल्याण मस्त. कल्याण मस्तो. ओ ईश्वर शेठ, या लवकर या, जेवण तयार आहे. या. आलो. वा, कुठून आणलंय जेवण? आणलंय? अरे स्वतःच्या हाताने तयार केलंय.
एकदम जोरदार. जोरदार. म्हणजे भात भाजी आमटी कोशिंबीर सगळं स्वतःच्या हाताने. आणि तो ओटा सुद्धा एकदम स्वच्छ ठेवलाय. हा म्हणजे कोणी पुरुष माणसाने स्वयंपाक केला असं कोणाला कळणार सुद्धा नाही. अशोक एक बोलू, नको करूस तू हे सगळं. का? का म्हणजे हे रोजच्या स्वयंपाकाचं नाही जमणार रे. एक तर तुझ्या मागे कमी व्याप आहे का, ऑफिसचा वर्कलोड, घरचं सगळं बघायचं, मुलांचा अभ्यास घ्यायचा, त्यात पुन्हा माझ्यासाठी हे सगळं. प्लीज नको करू. अरे दमछाक होईल तुझी. माझी काही दमछाक होणार नाही. मला कसलाच त्रास होणार नाही. आणि तुझ्यासाठी झाला तरी चालेल. पण मला नाही चालणार. अरे तुझ्या मागे कमी कामं आहेत का, त्यात आणखी माझं हे बघ, मी माझ्या जेवणाचं बघेन, तू नको काळजी करू प्लीज. याले म्हणतात का बाबा गणपती बाप्पा पाहुणे 4750. आता बाबा आपले रोज बाप्पा रोज या रोज जा, म्हणजे मला कसे पैसे मिळतील. मी बाप्पा हा पोट्टा का इथे बसलाय. ए पोट्ट काऊन इथे बसला. आजोबा लेटर द्यायला नाही म्हणाले. बाप्पा मी कधी नाही म्हणाले तुले. अहो माझे आजोबा अशोक आजोबा लेटर द्यायला नाही म्हणाले. नाही नाही तू काही पण प्रश्न विचार ना, माझा डायलॉग सेम आहे. म्हणजे मी काऊन नाही म्हणाल तुले. अहो तुम्ही असं काय करताय, तुम्हाला परत ऐकू येत नाहीये का. माझे आजोबा मला लेटर द्यायला नाही म्हणाले. बाप्पा मग काय झालं, म्हणजे एक आजोबा नाही म्हणाला ना, मग दुसरा आजोबा आहे ना. मी 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 आजोबा आहे ना तुझ्या. तुम्हाला लिहिता येतं. आता त्याने काय होतं, तुला येतं की नाही, मग तू लिही ना. मला सही करता येते का. अरे त्याले काय होतंय तुले सांगतो का बाबा, तुझ्या आजोबाची अशी सही बघून ना तुझ्या पेपरवर सेम टू सेम चित्र काढतो की नाही बघ. खरंच. हा खरंच ना. हे काठीवर हा म्हणजे कसं आहे का बाप्पा, तेरी भी चूक मेरी भी चूक. हा हा डन. मी आजोबांना काय कोणालाच यातलं काही सांगणार नाही. पण खरंच तुम्हाला जमेल ना. म्हणजे काय पडते हो तुले म्हणून सांगतो का बा. ऐक का बाबा ना, माझ्या गावाकडे ना पोट्टी नापासच व्हायचे ना. आता माझ्याच गावचे ना काऊन पास होतात ते तर नापास व्हायचे. मग त्यांच्या रिझल्टवर आहे की नाही त्यांच्या बापाच्या सह्या करायचो मी. मग पोट्ट्यांचा मार वाचायचा ना. पण तुले सांगतो का बाबांना मी अशी सही केली ना की पोट्टे मला 5 रुपये द्यायचे. एका सही मागे 5 रुपये. तुला सांगतो का भाऊ, म्हणजे रिझल्टच्या दिवशी म्हणजे माझा सणच ना. म्हणजे नुसतं खाऊन म्हणजे पिऊन म्हणजे असं ते खाऊन आपलं चहा बी असं सगळं मज्जाच मज्जा. पण माझ्याकडे पैसे नाहीये. अरे तू काऊन टेन्शन घेतो, माझ्या नातू आहे ना तू, तुला डिस्काउंट. ओके सॉर्टेड सी. मी पटकन जाऊन कागद आणि पेन घेऊन येतो. झाला बाप्पा. नाही म्हणजे या घरातल्या लोकांनी ना माझं ऐकायची बुद्धी दे. मी तुले हे करेन, काय करेन ते हे हा 5 नारळ दे ना तुले. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा दिवस आपला भारी आहे. 4750.